Hello childrens, welcome to Vaishali Jagtap Shekde YouTube channel. Today we are going to learn 4th standard English book The Golden Fish, page number 67. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार हा एक मच्छीमार आहे. ही लिव्ह विथ हिज वाईफ इन अ लिटल हट नियर द सी. तो समुद्रकिनारी त्याच्या पत्नीसोबत एका छोट्या झोपडीमध्ये राहत असतो. ही वेंट डाऊन टू द सी एव्हरी डे टू कॅच फिश. तो दररोज मासे पकडण्यासाठी समुद्रकिनारी जात असतो. वन डे अ स्ट्रेंज थिंग हॅपन. एके दिवशी विलक्षण घटना घडते. ही कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. त्याच्या जाळ्यामध्ये एक सोनेरी मासा अडकतो. वेन मल्हार टूक द फिश आउट ऑफ वॉटर द फिश बिगेन टू स्पीक. जेव्हा मल्हार त्या माशाला पाण्याबाहेर काढतो तेव्हा तो मासा बोलत असतो. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. हे मच्छीमार माणसा, मला जाऊ दे. मल्हार वॉज व्हेरी सरप्राइज्ड. मल्हारला आता फारच आश्चर्य वाटत असतं. ही वॉज अ काइंड मॅन. तो खूपच दयाळू असतो. ही लेट द फिश गो. आणि तो त्या माशाला जाऊ देतो. मल्हार वेंट होम एम्प्टी हँडेड. मल्हार रिकाम्या हाताने त्याच्या घरी परततो. ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. आणि आपल्या पत्नीला तो त्या माशाबद्दल सर्व काही सांगतो. हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. पण त्याची बायको बिलकुलच दयाळू नसते. फुलिश मॅन, वाय डिड यू लेट द फिश गो. मूर्ख माणसा, त्या माशाला तू का बरं जाऊ दिलंस. गो बॅक टू द सी अँड कॉल द फिश. परत जा तू तिकडे आणि त्या माशाला बोलव. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. तो एक जादुई मासा होता. आज द फिश टू ग्रँट युअर विश. तू जा आणि त्या माशाला सांग की माझी इच्छा पूर्ण कर, असं मल्हारची पत्नी मल्हारला म्हणते. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. आता मल्हार परत समुद्रकिनारी जातो आणि त्या माशाला बोलवतो. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. हे माशा, माझी इच्छा पूर्ण कर. द फिश पॉप अप इट्स हेड आउट ऑफ द ब्ल्यू सी अँड सेड. तो मासा त्याचं डोकं वर काढून मल्हारला म्हणतो, व्हॉट इज युअर विश. तुझी इच्छा काय आहे. आय वॉन्ट अ बिग हाऊस विथ अ गार्डन ऑफ फॉर माय वाईफ. माझ्या पत्नीसाठी मला मोठं घर पाहिजे की ज्याच्या शेजारी बागबगीचा देखील असला पाहिजे. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. परत घरी जा, तुझी इच्छा पूर्ण झालेली असेल, असं मासा मल्हारला म्हणतो. मल्हार वेंट बॅक होम. In place of his little hut, he saw a big house with a garden. मल्हार जेव्हा परत घरी जातो तेव्हा त्याच्या झोपडीच्या जाग्यावर त्याला मोठं घर असलेलं पाहायला मिळतं आणि त्या घराशेजारी बागबगीचा देखील असतो. What a beautiful house, he said. आणि तो म्हणतो, किती सुंदर घर आहे. Some days pass. काही दिवस जातात. मल्हार's wife said to him. आता मल्हारची पत्नी त्याला म्हणते, काय म्हणते बघा. दिस हाऊस इज नॉट इनफ. हे घर माझ्यासाठी पुरेसे नाही. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ कॅस्टल. कॅस्टल म्हणजे काय बघा. कॅस्टल म्हणजे राजवाड्यासारखाच किल्ला, म्हणजे किल्ला पण तिथे राजवाडा असतो. आय वॉन्ट टू लिव्ह इन कॅस्टल. मला एका राजवाड्यामध्ये राहायचं आहे. आय वॉन्ट टू बी अ क्वीन. मला राणी बनायचं आहे. मला राणी बनायचं आहे, असं मल्हारची पत्नी मल्हारला म्हणते.
So Mallar went back to the sea and called the fish. मल्हार परत समुद्रकिनारी जातो आणि त्या माशाला परत बोलवतो. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. हे माशा, माझी इच्छा पूर्ण कर. देअर वेअर बिग वेव्ज इन द सी. त्यावेळी त्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर लाटा येत असतात. द फिश केम अँड आस्क्ड. मासा येतो आणि म्हणतो, व्हॉट इज युअर विश. तुझी इच्छा काय आहे. माय वाईफ वॉन्ट टू बी अ क्वीन. माझ्या पत्नीला राणी बनायचं आहे. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. मासा म्हणतो, जा परत घरी जा, तुझी इच्छा पूर्ण झालेली असेल. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार परत घरी जातो. इन प्लेस ऑफ द बिग हाऊस ही सॉ अ कॅस्टल. त्याच्या मोठ्या घराच्या जागेवर आता मोठा किल्ल्यासारखा राजवाडा झालेला असतो. द कॅस्टल हॅड मेनी बिल्डिंग्स अँड टावर्स. त्या राजवाड्यामध्ये मोठ्या मोठ्या इमारती आणि मिनारी असतात. देअर वेअर मेनी गार्डन्स अराउंड द कॅस्टल. आणि त्या राजवाड्याभोवती मोठ्या प्रमाणावर बगीचा देखील झालेला त्याला दिसतो. व्हॉट अ ब्युटिफुल कॅस्टल सेड मल्हार. मल्हार म्हणतो, किती सुंदर राजवाडा आहे. इन द कॅस्टल हिज वाईफ सॅट ऑन द थ्रोन ऑफ गोल्ड अँड डायमंड्स. त्या राजवाड्यामध्ये त्याची पत्नी एका सिंहासनावर बसलेली असते. ते सिंहासन सोन्याने आणि हिऱ्याने मढलेलं असतं. शी ओर अ क्रोन. तिने मुकुट देखील परिधान केलेला असतो. आर यू हॅपी नाऊ आस्क्ड मल्हार. मल्हार आता तिला म्हणतो, आता तरी तू खुश आहेस का. वी शाल सी सेड हिज वाईफ. बघू, असं त्याची पत्नी म्हणते. सम डेज पास. मल्हार्स वाईफ कॉल हिम. दिस इज नॉट इनोक फॉर मी. आता परत काही दिवस गेल्यानंतर मल्हारची पत्नी मल्हारला परत म्हणते, आता हे मला पुरेसं वाटत नाही. नाव आय वॉन्ट टू बी अ गॉडेस. आता मला देवी व्हायचं आहे. व्हॉट आर यू आस्किंग फॉर वाईफ. काय बोलतेस तू, असं मल्हार त्याच्या पत्नीला म्हणतो. इट इज नॉट राईट. हे बरोबर नाही सेड मल्हार. बट हिज वाईफ बिकेम अँग्री. मल्हार म्हणतो, पण त्याची बायको त्याच्यावर आणखीच रागवते. गो टू द फिश ॲट वन्स. आता परत तू त्या माशाकडे जा. शी ऑर्डर्ड. ती त्याला आदेश देते. मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. मल्हार परत माशाकडे जाऊन त्या माशाला म्हणतो, ओ फिश, प्लीज ग्रँट मी वन मोर विश. हे माशा, परत माझी इच्छा एक आहे, ती तू पूर्ण कर. वेन द फिश केम देअर वॉज अ स्ट्रोम इन द सी. जेव्हा मासा समुद्राच्या बाहेर येतो तेव्हा त्या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ आलेलं असते. द फिश लुक व्हेरी व्हेरी क्रॉस. ती फिश म्हणजे तो मासा रागाने तिरक्या नजरेने मच्छीमाराकडे पाहतो. व्हॉट इज इट नाव. आता काय आहे. माय वाईफ वॉन्ट टू बी अ गॉडेस. माझ्या पत्नीला आता देवी व्हायचं आहे. सेड मल्हार इन स्मॉल व्हॉइस. मल्हार हळू आवाजामध्येच म्हणतो. गो बॅक होम. जा परत घरी. द फिश सेड. तो मासा म्हणतो. हिज व्हॉइस वॉज लाईक थंडर. त्याचा आवाज हा एखाद्या गडगडाटाप्रमाणे येत असतो. अँड डोंट कम अगेन. आणि परत येऊ नको, असं फिश तो मासा मल्हारला म्हणतो. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार परत घरी जातो. इन प्लेस ऑफ द बिग कॅस्टल. त्या मोठ्या राजवाड्याच्या जागेवर ही सॉ हिज लिटिल हट. तो त्याची झोपडी असलेली बघतो. हिज वाईफ हॅड टू लिव्ह इन द लिटिल हट वन्स अगेन. आणि त्याची पत्नी ही त्या छोट्याशा झोपडीमध्येच राहत असलेली त्याला परत दिसते.